नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण पानगळ्यावरती पॅचवर्क डिझाईन बनवणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मी गळा जो आहे तो खालच्या बाजूने 3 ते 4 इंच कमी ठेवलेला आहे आणि पूर्ण गळा आपल्या ब्लाऊजची उंची आहे तेवढा गळा टाकलेला, खालून फक्त 3 ते 3.5 इंच कमी केलेला आहे. तर बघा, आता ह्या गळ्यातून आपल्याला दुसरा पॅच लावायचा आहे. त्यासाठी सुद्धा मी काय केले, थोडासा आकार देऊन मधून कट करून घेतलेला आहे आणि तो आकार जो आहे तो आपला बाजूला ठेवून घेतलेला आहे. बघा, आता आपला ब्लाऊज पीसचा जो कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर जे आहे ते पिना लावून घेतलेलं आहे. आता गळ्यावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि गळा जो आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा, अगोदर गळ्यावरून शिलाई मारून घेते, त्याच्यानंतर आपण पाठीमागच्या खालच्या बाजूला सुद्धा 1 इंचाची शिलाई मारणार आहे. त्याच्यानंतर गळ्याचा जो आतला एक्स्ट्रा कपडा होईल आपला मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा, पिना काढून घ्यायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला गळ्यावरती छोटे छोटे कट लावून घ्यायचे, ज्यामुळे आपल्या गळ्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित येणार आहे. तर बघा, आता कलटवून घेतलेला आहे कपडा, दोन्ही कपडे जे आहेत उलट सुलट करून घेतलेले आहेत. आपला सरळ कपडा जो आहे तो वरती आलेला आहे मेन फॅब्रिकचा. तर आता पाठीमागच्या खालच्या बाजूला एक दाब शिलाई देऊन घेते आणि आपण आता पानगळ्यावरती शिलाई देणार आहे. तर बघा, अशी शिलाई द्यायची की आपलं अस्तर जे आहे ते बाहेर दिसणार नाही आणि एकदम परफेक्ट कडेवरून आपल्याला शिलाई द्यायची, ज्यामुळे आपला गळ्याचा शेप जो आहे तो व्यवस्थित दिसतो. बघा, किती सुंदर असा पानगळा रेडी झालेला आहे. आता बघा, आपण ह्या साडीचा काठपदर जो आहे तो घेतलेला आहे आणि एकमेकांवरती जॉईंट करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मी काय केलेलं आहे, काठपदराचा एक चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि हा चौकोन जो आहे तो आपल्याला गळ्यावरती लावायचा आहे. तर बघा, आता मी पहिल्यांदा काय करते, बघा कपडा जो आहे तो खाली सरळ येईल, ज्या पद्धतीने आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे त्याच पद्धतीने आपण काठपदरसुद्धा खालच्या बाजूला सुलट टाकलेला आहे आणि वरी तुम्हाला जे दिसतंय गळ्याच्या आतमध्ये ते उलट आहे. आणि आता काय करायचं, गळ्याच्या बाजूवरून 1 इंचावरून आपल्याला खून करून घ्यायची आणि ती जी मार्किंग आहे ते पलीकडे उमटवून घ्यायचं आहे. तर बघा, मी थोडंसं कपडा जो आहे त्याच्यावरती प्रेस करून घेतला आणि गळ्याचं मार्किंग जे उमटलं होतं त्याच्यावरून आपण मार्किंग डबल करून घेतलेलं. आता त्या मार्किंगवरून आपल्याला शिलाई मारायची, जेणेकरून आपल्याला आपला काठपदर जो आहे तो आपल्याला रेडी मिळणार आहे त्यासाठी. तर बघा, अगोदर आतल्या गळ्यावरून शिलाई मारून घेतली, त्याच्यानंतर आपण जे आपलं मार्किंग आहे 1 ते 1.25 इंचाचं त्या मार्किंगवरून सुद्धा आपण शिलाई मारून घेते, ज्यामुळे आपल्या काठपदराचा पॅच जो आहे तो त्याच्यावरती बसवलेला आहे. तर कोणत्याही पद्धतीचं कॅनव्हास आपण वापरलेलं नाही, अजिबात कॅनव्हासची गरज पडत नाही. ह्या पद्धतीने जर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने जर पॅच लावला तर बघू शकता तुम्ही. तर बघा, साईडचा कपडा जो आहे तो मी कट करून घेतला, म्हणजे आपली जेवढी शिलाई होती ती सव्वाशा बाजूवरून कट करून घेतली आणि आपला जो पॅच म्हणजे जे मार्किंग केलं होतं तसा पॅच आपला रेडी झालेला आहे. तर आता आपण काय करायचे, हा साडीचा कपडा आहे, तर या साडीच्या कपड्याचा मी काय करणार आहे, तर आपल्या गळ्यावरती गोट मारून घेणार आहे. तर हा गोट तुम्ही सुरुवातीला सुद्धा मारला तरी चालतो, म्हणजे कसं की आपण ज्यावेळेस गळा फोल्ड केला तो गळा फोल्ड नाही केला तरी चालतो, पण फोल्ड केल्यामुळे पण व्यवस्थित गोट मारता येतो. बघा, गोट जो आहे तो एकदम नाजूक येतो. जर आपण गळा फोल्ड केला नसता तर भरपूर कपडा शिलाईमध्ये जातो आणि त्याच्यामुळे गोट जो आहे तो थोडासा जाड होतो. त्यासाठी मी काय केलं, अगोदर गळा फोल्डच करून घेतला होता आणि त्याच्यानंतर आता वरून आपल्याला साडीचं कलर कॉम्बिनेशन करण्यासाठी लाल कलरचा जो साडी होती त्याचा गोट मारून घेते. तर बघा, गोट मारण्यासाठी काय करते मी, 1.25 इंचापर्यंत 1 ते 1.25 इंचाची सरळ पट्टी काढत असते आणि त्याचाच हा गोट मारत असते, बघू शकता तुम्ही. तर पहिल्यांदा 1.25 इंचावरून शिलाई द्यायची आणि ती शिलाई आपण नंतर कलटवून त्याचा गोट तयार होतो. तर फक्त धरताना जे आहे ते व्यवस्थित पकडायचं असतं, त्यामुळे गोट जो आहे तो आपला व्यवस्थित येत असतो. तर गोट मारणं असं काय एवढं अवघड नाही. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल. आणि तुम्हाला जर गळ्याला गोट कसा मारायचा गोल गळ्याला हा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, मी तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपलोड करून देईल. तर बघा, आता मी काय करते, आपण जो पॅच लावला होता काठापदराचा तर त्या पॅचवरून थोडीशी ब्रॉड अशी
लेस लावायची आपल्याला बाहेरच्या बाजूवरून. त्यामुळे आपला गळा जो आहे तो एकदम सुंदर असा रेडी होणार आहे. आता आपण काय करायचं आहे, आपला बॅक पार्टचा गळा जो आहे तो आपला जास्त दिसतोय, तर आपण आता त्याच्यामध्ये जे आपण पूर्वी कपडा कट केला होता पाठीमागच्या बाजूसाठी, पाठीमागच्या गळ्यातून जो आपण कपडा कट केला होता त्या कपड्यासाठी मी आता बघा काय केलेलं आहे, तर त्याच ब्लाऊज पीसचा एक चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि त्याला अशा प्लेटा पाडून घेते. तर बघा प्लेटा कशा पाडते ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघून तुम्ही करू शकता. तर बघा अशा प्लेटाचा एक पॅच तयार करायचा आहे आणि पूर्वी जे आपण पॅच कापला होता तर बघा तो कसा ठेवलेला आहे मी कपड्यावरती, एका तयार कपड्यावरती ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्या साईडच्या बाजूने थोडासा अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे, ज्यामुळे तो आपला कपडा जो आहे तो आपला शिलाई मार्जिंगमध्ये जाणार आहे. त्यासाठी पॅचच्या बाहेरच्या बाजूवरून थोडासा कपडा कट करून नुसता वरच्या बाजूचा आकार दिला तरी पण चालतो. एक्स्ट्रा जो कपडा होईल तो आपण कट करून घेणार आहे. तर बघा अगोदर उलट सुलट करून घेतलेला आहे, ज्यामुळे आपल्याला वरच्या बाजूला पुन्हा गोट मारावं लागणार नाही त्यासाठी. तर बघा असं गळ्याचा जो आतला जो आकार दिला होता आपण तो आकार आपण फोल्ड करून घेतोय, ज्या आपण प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत कपड्याला त्याच्यावरती. आणि आहे असं प्लेटाचा कपडा जो आहे तो आपण गळ्याच्या आतमध्ये ठेवणार आहे, पान गळ्यामध्ये. तर बघा तर व्यवस्थित करा, तुम्ही वाटलं तर पिना लावून घ्या. तर मी काही पिना लावलेले नाहीत, व्यवस्थित शिलाई कपडा व्यवस्थित पकडा आणि त्याच्यावरून शिलाई मारून घ्या. तर बघा सुंदर असा आपला ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही आपला व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटमधून कळवा. तर बघा आता ह्याला काय करूया आपण नॉड लावून घेऊया. तर बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.